क्वेश्चन नंबर 1 मधलं हे आपण बघत होतो. सेक्शन फर्स्ट लँग्वेज स्टडी मधला क्वेश्चन नंबर 1 मधला ए आपण बघितला. त्याच्यामधला पहिला, दुसरा आणि चौथा प्रश्न आपण बघितला. आज आपण या ठिकाणी पाचवा बघणार आहोत. तो प्रश्न काय बघा, पाचवा प्रश्न पहिल्यामधलं ए मधला पाचवा. किती मार्काला सांगितलं बरं मी? 8 मार्काला. 8 पैकी आपल्याला किती सोडवायचे? 4 पैकी आपण किती घेतले आतापर्यंत? 1 2 3 आणि हा चौथा. हा जर आला तुमचा प्रश्नपत्रिकेमधला 8 मार्काचा प्रश्न संपून जातो. याच्यानंतरचा पण एक ऑप्शन मध्ये आपण घेणार आहे, परंतु आपलं 8 मार्क कोणीही हरवून घेऊन जाऊ शकत नाही. बर, मग आता काय प्रश्न आहे? राईट द रिलेटेड वर्ड. रिलेटेड म्हणजे काय? संबंधित है ना, संबंधित. राईट म्हणजे काय? लिहिणे. रिलेटेड म्हणजे काय? संबंधित. वर्ड्स म्हणजे काय? शब्द. ऍज शोन इन द एक्झाम्पल. म्हणजे याच्यामध्ये एक एक्झाम्पल दिलेला आहे आणि जो शब्द दिलेला आहे त्याच्या रिलेटेड शब्द तुम्हाला, रिलेटेड म्हणजे संबंधित असलेले शब्द. समजा उदाहरणार्थ आपण एक हे पकडू की क्लास. मग क्लासमध्ये काय काय आहे? टीचर आहे, हा संबंधित शब्द आहे. ब्लॅक बोर्ड आहे, हा काय? संबंधित शब्द आहे. बरोबर आहे. पोडियम आहे, संबंधित शब्द आहे. डेस्क संबंधित शब्द आहे. बरोबर आहे की नाही? असे संबंधित शब्द आपल्याला याचे इतकं सोपं आहे. हे 2 मार्क तुमचे फ्रीचे आहेत. कळलं का नाही? कळलं, नुसतंच कळलंय? मग बघूया, आपण एक उदाहरण या ठिकाणी घेतलंय. काय घेतलंय? वॉटर. मग वॉटरला रिलेटेड शब्द आपल्याला लिहायचे. मला सांगा, वॉटरला कोणते कोणते रिलेटेड शब्द आहेत? तुमच्या मनाने सांगा. हॉट, बरोबर आहे. हॉट. अजून? ठीक आहे, इट्स ओके. सॉल्टी वॉटर असतं. अजून? क्लीन असतं. हो, क्लीन आहे तर डर्टी पण आहेच. कळलं का तुम्हाला? किती 0 मिनिटात तुम्ही हा प्रश्न सोडवला. मग मी काय म्हणतो, प्रश्नपत्रिकेमध्ये एवढ्या सतर्कतेने आपण बोर्डाची एक्झाम तिथं गेलो की आपली एवढी प्रॅक्टिस झाली पाहिजे की जो 12 मिनिटासाठी आपल्याला सांगितलेला आहे पहिला प्रश्न, तो आपला किती मिनिटात सोडवायचा आहे? 8 मिनिटामध्ये सोडवायचा आहे. अशाच प्रकारे आपण प्रॅक्टिस घेता घेता आपण पॅसेज पण बघणार आहोत, आपण लेटर रायटिंग पण बघणार आहोत आणि आपण सगळंच या ठिकाणी प्रश्नपत्रिका सोडून घेणार आहे. प्रश्नपत्रिका घेतल्याच्या नंतर 2.5 तासामध्ये तुमचा लड़कियों के रिलेटेड गर्ल दिया है और क्या दिया है? स्मार्ट. लड़कियां स्मार्ट होती है और क्या होती है? प्रिटी, प्यारी, डबल टी वाई, प्रिटी. और क्या बोले तुमने? ब्यूटीफुल. ब्यूटीफुल और हैप्पी और केयरफुल. केयरफुल के चेयरफुल? अच्छा, हाँ, केयरफुल और बस हो गया ना. ठीक आहे. मुलींच्या संबंधात म्हणजे अजून खूप क्वालिटीज आपण लिहू शकतो. ओके नाही? एवढं. आता हा कोणता शब्द आहे? ऍपल. ऍपलला काय सांगितलं? प्लंग. उसको त्याला तोडावं लागतं, आहे की नाही? आता दुसरा शब्द काय? कट. अजून काय करावं लागतं त्याला? अजून त्याला ईट. अजून काय म्हणता येईल याच्याबद्दल? फ्रूट आहे ना? ऍपल काय? हा हा, स्वीट. वेरी गुड. जूस पण बनू शकतो, जूस भी लिख सकते आप. एप्पल, प्लम, कट, ईट, स्वीट, फ्रूट. आप जूस भी लिख सकते थे. बहुत अच्छा. क्या नाम है आपका? वेरी गुड अल्फिया. चलो लिख लो जल्दी से. सोपं आहे ना एकदम? 2 मार्क. ग्रेट. ब्युटीला. नॅचरल. ब्युटी कशी असते? नॅचरल असते ना? नॅचरल असते. अजून कशी असते? चार्मिंग असते. ब्युटिफुल. चार्मिंग असते. ब्युटिफुल पण असते. प्लीजंट असते. अजून कशी असते ब्युटी? कशी असते? आउटस्टँडिंग. कळलं ना? सोपं आहे की नाही एकदम 2 मार्क मिळवणं? चला,
लवकर लिहा लवकर. हा कंट्री शब्द जर आला तर 100% तुम्हाला जे किती शब्द सापडलेले सांगता येत नाही. सांगा बरं जरा सूरज. स्टेट, आर्मी, सिटीज, पीपल. अजून सांगा. पीपल, हाऊस. अजून खूप सांगता येईल याच्यामध्ये. बाउंड्रीज सांगता येईल, गव्हर्नमेंट सांगता येईल. गव्हर्नमेंट पण आहे ना तसा एक हिस्सा. तर बघा कंट्री मध्ये आपण लिहिलं स्टेट, आर्मी, सिटीज, पीपल आणि मग आता हँडरायटिंग ऐका. शेवटचा बोलू नको ना यार. तू का बोलतो 3-3 वेळेस तुला सांगितलं. तू लक्ष देता येत नाही इकडं. हा हँडरायटिंग मध्ये काय ते ब्युटिफुल असते. अजून इम्प्रेसिव्ह असते. अजून कशी असते. गुड असते. बरोबर आहे. अजून अट्रॅक्टिव्ह असते. अजून कशी असते. हा ग्रेट असते. एक्सप्रेसिव्ह असते है ना. आपल्याला त्यातून काहीतरी कळतं. समजलं ना तुम्हाला मला काय म्हणायचं. हँडरायटिंग ब्युटिफुल, इम्प्रेसिव्ह, गुड, अट्रॅक्टिव्ह आणि ग्रेट. बँक रिलेटेड कोणते कोणते शब्द आहे मी तुम्हाला एक सांगितलं. सेव्ह. अजून दुसरा कोणता येईल बरं. कलेक्ट. पैसे कलेक्ट केले जातं का नाही. कलेक्ट. अजून मनी. अजून डिपॉझिट इज द राईट आन्सर. कोणी सांगितलं हे. काय नाव तुझं. व्हेरी गुड अनफिया. डिपॉझिट. अजून सांगा. विड्रॉल. विड्रॉ. इन्व्हेस्टमेंट पण सांगता येईल तुम्हाला. इन्व्हेस्ट पण करतात नाही का. बँक, सेव्ह, कलेक्ट, मनी, डिपॉझिट आणि विड्रॉ. कळलं का नाही. एवढी प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर क्वेश्चन नंबर 1 मधला ए मधला आपण 5वा प्रश्न संपवलाय. म्हणजे 5वं म्हणजे एक आपण सिक्वेन्स सोडून दिली पंक्च्युएटची. 4ची प्रॅक्टिस झाली आहे. ह्या 4 प्रश्नावरती 8 मार्क तुम्हाला भेटणार आहे. आणि अजून एक एक्स्ट्रा म्हणून याच्या पुढचा वर्ड चेंज जो आहे तो उद्या मी शिकवणार आहे. ते शिकवल्याच्या नंतर कुणी असं म्हणायचं नाही की सर आम्हाला हे 8 मार्क भेटणार नाहीत म्हणून. कळलं की नाही कळलं. ओके.